षटकाचा पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू. बघूया पंचांचा निर्णय. एक अवांतर धाव येते 22 च्या माध्यमातून. एकदम हो, बॅट सॉरी. षटकातील दुसरा चेंडू, संदीप टू महेश. बघूया महेश काय करतात या चेंडूवरती. सुंदर चेंडू, निर्धाव जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक यांच्या मार्फत. धावसंख्या 1. संदीप मात्री चांगली गोलंदाजी करतात. कोपरी गावातील जावई विरार कोपरी. पुन्हा सुंदर चेंडू, बघूया काय करतात. निर्धाव चेंडू जातो. चांगली गोलंदाजी होते संदीप मात्रे यांच्या माध्यमातून. भरता वेगाने राजेश मल्ल यांचं आगमन. बघूया आता प्रकाश हे महेश यांना काय टिप देत आहेत. सुंदर गोलंदाजी. पुन्हा निर्धाव चेंडू होते, गडी बाद होतोय. महेश हे बाद होत आहेत. सुंदर गोलंदाजी संदीप मात्रे यांच्याकडून. धावसंख्या होते 1. 4 चेंडूंचा खेळ संपलेला या षटकातील. चांगली गोलंदाजी होते संदीप मात्रे यांच्याकडून. आता बघूया प्रकाश एका बाजूला उभे आहेत. आता नवीन आलेत किशोर, नवीन फलंदाज किशोर. सत्ता 4 बॉलच्या समाप्त एकेरीस धावसंख्या 1 वरती. कुंजन दादा ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले, अचूक टप्प्यावरती मारा केला. पहिल्या मॅच मध्ये जो सामना अटोटेटीचा जिंकला, त्यानंतर कॉन्फिडन्स दुणावला गेला, यात काही शंका नाही. बरोबर. संदीप एका बाजूला संदीप यांच्याकडे जबरदस्त असा विश्वास आहे, तसं दुसऱ्या बाजूला प्रकाश सुद्धा आहे. त्यांचा टी-शर्टचा क्रमांक 24. त्याच्याकडे चांगली फलंदाज, चांगली गोलंदाज आहेत. बघूया आता ते काय करतील. आता नवीन जे फलंदाज आहेत किशोर. किशोर किनी आता दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मैदानात. आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळतायत. पंचांकडे लाऊड अपील होतं, मात्र व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अभ्यंतर धाबेत भर पडली गेली आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी झाल्या, अचूक टप्प्यावरती आता गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना फ्रुटासवरती घेतला. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत दिवाकर पाटील. वेगाने आलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरतोय की काय. पंचांकडे दाद मागितली. पंच इथे आपण पाहिलं तर सहमत नाहीत. अगदी फलंदाज सुखरूप पोहोचला गेला. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकताना 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. मैदानावरती भरपूर काही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. चांगली गोलंदाजी संदीप यांनी, जबरदस्त गोलंदाजी. और पहिले पण 4 चेंडू पाहिलेत, तर त्याचे 3 चेंडू तर निर्धारित आहेत. शेवटचा बॉल घेऊन या षटकातला संदीप मात्रे तयार होतोय. खोलात टाकलेला चेंडू होता. सुहास भोईर चेंडूवरती आलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि फलंदाजी ते बाद होते. मोठी चूक होते, जबरदस्त मोठी चूक होते. प्रकाश सतत फलंदाज बाद होणे म्हणजे त्या संघाचं एक मोठं नुकसान झालेलं आहे. याचं काय आलेख तुमच्याकडे आहे का? जबरदस्त फलंदाज आहेत.
कित्येक मॅन ऑफ द मॅच यंदाच्या हंगामात आणि एक मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या नावावरती आपण पाहतोय. आणि मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते. 23 धावा त्याने कुठल्या होत्या आणि खूप चांगले फटके ज्या पद्धतीने मैदान आहेत त्याचं पूर्व नियोजित फटके तो खेळतोय. जिथे डिक्लेअर झोन आहे, घोषांकित क्षेत्र आहे, तिथे मोठमोठे स्ट्रोक दोनचे फटके सातत्याने खेळताना आपण त्यांना पाहिलंय. येस, डावखोर फलंदाज आहे वा. टवऱ्याताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिलिंद भोईर गोलंदाजी मार्गावरती आले, ज्याने की अप्रतिम झेल टिपला होता. त्यांचा खाली दाद मागतात, जोरदार अपील होता, मात्र त्यांचं सहमत नाहीत. अगदी आपण पाहतोय क्या बात आहे. यशवंत फलंदाज दोघांमध्ये रिप्लेस होते. नक्की कट होते का काय म्हणाले त्याच्यामध्ये आवाज आला होता. पंचांचं लक्ष अप्रतिम आहे, दोन्ही पंच सक्षम आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून ज्या पद्धतीने लक्ष पंचांनी वेधलंय, ऑन साईडला जोरकस मारायचे प्रयत्न होते, मात्र मिलिंद भुईरलाही कमी लेखून चालणार नाही. मोठमोठ्या फलंदाजाने त्याने दांड्या गुळ केलेत असे गोलंदाज मार्गावरती आपण पाहतोय. पूल केला आणि पूल केलाय, पॉवरफुल ठरतोय. 2 धावा. क्या बात आहे. 2 काही धावा. 2 धावा. तुमचा संघ त्या कामामध्ये बसता काय दादा. ए मेवनाच आला नाही तो काही गेलाय मेवनाच माझा. जैनचा पोरगा पायात टाकलेला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. डीप मध्ये चेंडू चाललाय, चौकार. धावा मिळत आहेत, कारण गोलंदाज आणि फलंदाज फक्त हे 2 महत्वाचे घटक नसून क्षेत्ररक्षक हा महत्वाचा घटक मानला गेला क्रिकेटच्या खेळात. आणि क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ. कोणी एका खेळाडूच्या बलावरती तुम्ही सामना जिंकू शकत नाही. प्रयत्न करताय बाळे हात का खेळले असं दर्शवलं आणि फलंदाजाला माघारी परतवले. गॉल. जबरदस्त.
मध्ये सक्षमरित्या दोन धाबांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय. माइंड गेम इथे खेळला जातो. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत 14 या आकड्यावरती. तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर निश्चितच धावफलक हलत राहील आणि धाबांचा आलेख हा उंचावला जाऊ शकतोय. सुहास भोईर काहीतरी हातवारे करतायत म्हणून भोईरकडे हातवारे संध्याकाळी करावे लागतील. आता हातवारे करून जमणार नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करायचं आहे. जे काही करायचं आहे ते कुंजन पाटील आम्हाला सांगतात की आपण सर्व्हिस सेंटर वरती जाऊन करूयात. बॉलिंग ट्रॅक वरती हरेश तयार होतोय. हरीश टू हरेश असा सामना होत असताना ऑन साइडला बॉल आले. दिवाकर पाटील पोचतील का? मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धाबा फटका फसला गेला होता. भरपूर मोठा प्रयत्न त्याने केला होता. डीप मधनं काउंट कॉर्नर उजलवरनं तो धाबत जात चाललेला आणि चेंडू जवळपास आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला हा लँड झालाय. 2 धाबा आणि 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फिरवलं गेलंय मिलिंदला. लॉंग आणलं गेलंय. लॉंग ऑन मिड विकेट काउंट कॉर्नर मिड ऑन स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षणाची वेगळी रचना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना हरेश टॅप करायचं होतं हलक्या हाताने. अगदी आपण पाहिलं तर तत्पूर्वी चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 16 या आकड्यावरती स्थिरावली गेलं. 3 बॉलचा सामना आतापर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकलेला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतात दिवाकर पाटील. चेंडूवरती झेपावलेत. 1 धाव घेतली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिथे करत होते मात्र 2 धाबांकरिता रोखला गेलाय. सतरा धावा फलकावरती. शेवटचा 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटची कडा आणि बॉल चालला पाठीमागच्या दिशेने. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 18 धावा. शेवटचा बॉल धावा फलकावरती. लो स्कोरिंग सामने आजच्या दिवसात भरपूर मोठ्या प्रमाणात झालेत आणि हाही सामना त्याच दिशेने जाईल काय पाहावं लागेल. फुलटॉसवरती घेतलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक संकेत आहे. चेंडूला अडवलं. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि 2 धावांच्या मदतीने आता 3ऱ्या क्रमांकाचं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. कोपरी विरार मास्टर आणि दुसऱ्या बाजूला हनुमान मास्टर टिवरी या 2 टीम मध्ये ही लढत रंगते.
दीपेंद्र भोईर गोलंदाजी मार्गावरती आलाय आणि आल्या किशोरने त्यावरती प्रहार केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. दिवाकर पाटील चेंडूवरती झोपावले, तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केलं. धावसंख्या 21, 21 धावा. 21 रन्स, 21 रन आता फलकावरती झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. दीपेंद्र भोईर विकेटच्या शोधात आहेत. हरेश पाटील एक जीवनदान प्राप्त झाले. आतापर्यंत ऑन साइडला फटका फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र बॉल जाईल गोशंकित क्षेत्रामध्ये की नाही. चौकार, 4 धावा. पंच चौकार आहे का पंच? या 4 धावा आहेत. संकेतने दाखवले चौकार आहे. 4 धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय 25 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा फटका खेळत ऑन साइडला बॉल चाललाय. संकेत भोईर बॉल वरती आलेत, फेकी करतायत. तद्वर मात्र 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 27. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. धावसंख्या फलकावरती 27, 27 धावा. धावांना आकार देत असताना हरीशला आपण पाहतोय. फुल टॉस ऑन साइडला फायर केलं. जबरदस्त फटका आउट ऑफ द पार्क. यू 6. फटका होता. क्रॅकिंग स्ट्रोक येतो आणि धावसंख्या आता फलकावरती 33, 33 धावा. किती बॉल झाले शेवटचा? 2 अजून आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. षटकातले 33 धावा फलकावरती. हे षटक मागणे ठरतंय. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात दीपेंद्र भोईरने. खाली राहिला चेंडू वेगात टाकला होता. 1 धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का पाहावं लागेल. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत असताना आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. पाणी पाठी आहे. पाणी बघा, पाणी पाठीमागे आहे. दीपेंद्र भोईर टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू अगदी आपण पाहतोय आणि डॉट बॉल होतोय. षटक समाप्त झाले. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू.
किशोर किनी स्ट्राईकला ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. दिवाकर आलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि फलंदाजी तो बाद झालाय. धावचीतच्या माध्यमातून किशोर किनी ड्रॉप. एक ते दोन षटकार हवे आहेत आणि टिवरी संघ विचार करत असेल इथे विकेट आम्हाला मिळायला हवी. इस्टनच्या वरनं बॉल गेलाय आणि बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या फलकावरती 37 का 8 एक काढली ती ना धावून 37 ना? किती झाले बाबू किती रन 39 कैसे हो गया वाइड नहीं है 22 है 38 रन झालेत. ऑन साईडला पुल केलाय आणि बॉलला निश्चितच गोल करण्याच्या प्रयत्नात होते. एक धाव घेतली. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 39 39 धावा या फलकावरती झालेत. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टोबरी मास्टर विरुद्ध विरार कोबरी मास्टर असा सामना रंगतोय. स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या केदार आम्हाला दर्शवतायत की 41 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अफलातून चेंडू होता मात्र संकेत भोईर बॉलवरती झोपावलेत. एक धावेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 43 धावा. 43 धावा फलकावरती. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये एखादा चौकार षटकार की डॉट बॉल टिबरी संघ करत असेल इथे 44च्या आतमध्ये आम्ही रोखायला हवं. मात्र शेवटच्या बॉलवरती एखादा आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे करतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. प्रकाश पाटील फुटॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. पडद्याला चेंडू लागतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला आणि वन शॉटचाही इशारा पंचांनी केलाय. यस, 1 शॉटचा इशारा. एकावरती
ठाकूर यांचे आगमन. विनूजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. हे अंपायरला विचारा दीपक सर काही रन शॉट के काय. दीपक सर, कॅमेऱ्यात काहीच झालं नाही. पुन्हा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रात आपण आता प्रवेश करतोय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. संदीप मात्रे स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला जयेश भोईर ही जोडी. गोलंदाजी मार्गावरती प्रकाश पाटील तयार होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. प्रकाश नाही उतरला अजून. संदीप मात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जयेश भोईर. 45 टू विन आहे. पंचांचं सिग्नल या सामन्यात सुरुवात. 45 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. प्रकाश पाटील आता उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. कुलट टाकण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायला हवा होता, मात्र एक धाव येते. कुंजन पाटील घे. तुम्ही तर पक्काच पिला. पुन्हा बघ. धावसंख्या 1 वरती प्रत्येक षटकागणिक 9 धावा करायच्या आहेत जर सामना इथे जिंकायचा असेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रात थोडंसं अवघड होऊ शकते टिबरी मास्टर करता, मात्र चांगली फलंदाजी टिबरी मास्टर संघाकडे आहे.
हे विसरून चालणार नाही. मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडला चेंडूला भिरकावून देण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही आणि बॉल चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस एकच धाव या फलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा गॅप आहे. ऑन साईडला चांगले कनेक्शन झाले तर निश्चितच धावा येऊ शकतात. जमिनीवर तुम्ही खेळलात तरी धावा येत आहेत. मात्र डॉट बॉलचं प्रमाण कमी प्रमाणात असायला हवं. हा सामना जर जिंकायचा असेल तर खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका खेळत एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून संदीप पंगडे 2 वरती पहिला धक्का बसतो. रनआउटच्या माध्यमातून 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 2 धावा. मिलिंद भैर आता दाखल झाले. पुलटॉस वरती घेतलं. ऑन साईडला फटका खेळलेत. महेश पाटील पुढे आले आणि तत्पूर्वी चेंडू नो मॅन लँड मध्ये आता ट्रॅव्हल झालाय. 2 धावा. अंदाज व्यवस्थितरित्या वर्तवला आला नव्हता आणि त्याच कारणास्तव 2 धावा इथे अर्जित झालेत. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. लेगस्टंपच्या दिशेने चेंडू हाताळला गेलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा यस पंच करत असताना अभ्यंतर धाबेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 5 धाबा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 करायचे आहेत 26 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. प्रकाश पाटील तयार होत असताना आपण पाहतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करतोय. चांगला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे डॉट बॉल होतोय. धावांची गती एकंदरीत बरोबर 5 वरती. शेवटचा बॉल असेल. 40 धावा करायच्या आहेत 25 बॉल मध्ये. अंतर वाढत चाललंय आता. अगदी आपण पाहतोय शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. गोलंदाज खोलात टाकलाय. चेंडू अगदी आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 6 वरती. 24 चेंडू 39 धावा आता करायच्या आहेत. हरेशने चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना गोलंदाजीचा हरेशला आपण पाहिलंय. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा तयार होतो हरेश. 23 मध्ये आता करायचे आहेत. अगदी आपण पाहिलं तर 39 रन. ऑन साईडला फटका खेळला. डीप मध्ये बॉल चालला. राजेश ओगे वेगाने आले. पहिली धाव घेतली. दुसरी धावाचा प्रयत्न होतो पैकी खराब.
आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहिलं तर दोन धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय 8 वरती. तू इकडे ये ना, जवळ ये जरा. माझी पण येते आहे, पण काय करायचं हे? शिंदे ना, आता काला आता आवरतं काला ते असं काही नाही. टेन्शन नाही, काल्याचं टेन्शन नाही आपल्याला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. समोरच्या दिशेने चांगला फटका खेळत सेट डाऊन द ग्राउंड होतं. प्रकाश पाटीलने काय जबरदस्त बॅकअप दिलाय. निश्चितच चौकार होता आणि तिथे प्रकाश दादा कौतुक करावं लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड एकच बाबा आणि प्रकाश दादा 2 धावा वाचवले. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 35 करायच्या आहेत. उर्वरित चेंडू 21-35चं समीकरण आहे. उंची जास्त प्राप्त केलेल्या चेंडूने किशोर केनी झेलखाली आलेत आणि फलंदाज माघारी. यस इज गॉन. कुठल्या होत्या आणि मालिका वीराचा पुरस्कार 5 विकेट आणि 85 रन केले होते. रन मशीन ऑफ टिवरी प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या फलकावरती 10 झालेत. 35 धावा अजूनही करायच्या आहेत 20 बॉल मध्ये. 20 चेंडू आणि 35 रन. फुलटॉस त्यावरती आक्रमण आणि बॉलला पाठवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धावेचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि पाहता 2 धावा अर्जित करत असताना आक्रमण सुपअप केलं होतं आणि महेश पाटील स्वतःला झोकून देत आहेत. आपल्या संघाकरिता 4 धावा निश्चितच वाचवलेत. वेट करा. धावसंख्या फलकावरती 12 धावा झालेल्या आहेत. मात्र होते का बघा. बस 2च धावा. 4 धावा वाचवलेत आपल्या संघाकरिता. आमची मी बघितला ना, त्याने उडी खाली का नाही दिला रोखली. असं जमणार नाही. बरोबर आहे. पावला थांबून नाही जाणार. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या ऑन साइडला बॉल हवेत गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज फसलाय. किशोर केनी अफलातून झेल टिपतायत आणि फलंदाज प्रकाश पाटील माघारी गॉन. थांबवा तुम्ही. 12 चेंडू झालेले आहेत आणि 12 धावा 18 मध्ये करायचे आहेत 33.
18 चेंडू 33 रन. मिलिंद भोईर आता स्ट्राईक वरती आलेत. राजेश योग्य गोलंदाजी मार्गावरती. चेंडू हवेत राहिला. रवी पाटील जेल खाली आणि फलंदाज मिलिंद भोईर गॉन. करायचे 17 मध्ये 33. फ्लिक करायचं होतं ऑन साईडला. खेळण्याचा मनसुबा दाखवला मात्र डॉट बॉल होतोय. धावसंख्या 33 अजूनही करायच्या आहेत 16 बॉल वरती. 12 धावा फलकावरती. अभिनस दादा आज संपूर्ण दिवस दिला या स्पर्धेला. उद्या इन ऍक्शन मध्ये असतील आणि घरचं मैदान खास करून आपण पाहतोय आणि या मैदानाची सभोवताली अगदी ज्या पद्धतीचा खेळ सातत्याने त्यांनी पाहिलाय. आणखी एक डॉट बॉल. पंचांकडे दाद मागितली. यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशात आणि एसटी चिटच्या माध्यमातून अंकुश म्हात्रे यांनाही माघारी परतवले. विकेटचं पतन. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळत आणि बॉल तिथे जाईल. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. 2 धावा. आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. 3 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचतोय. 18 रन्स. 18 रन झालेत फलकावरती. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावा डिक्लेअर आहेत. पत्र्यावरती लागला ना. 2 डिक्लेअर यस 2 डिक्लेअर. आम्ही विसरलो बोलायच्या नादात. एकच वादा बरोबर लक्ष आहे. 2 धावा डिक्लेअर आले. 2 धावा.
यस 2 धाबा डिक्लेअर आहेत. धावसंख्या आता फलकावरती 17 धावा. षटक समाप्त झाले बा केदार. आता 12 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. महेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. संकेत भोईर आपण स्ट्राईकला जा. षटक समाप्त झाले. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा केला होता, मात्र पाठीमागच्या दिशेने बॉल चालला. एकच धाव. बाईचा इशारा. बघा पडद्याने सर्व गेम खराब केला. चौकार पडद्याला लागून आला. पडद्याच्या दिशेने फटके खेळले. सफेद पडद्याच्या दिशेने. पडद्याच्या पुढेही गेम होता आणि पडद्याच्या मागे दुसरा गेम होतो. अकुट टप्प्याचा बॉल. आक्रमण केलंय तिथे सतीश पाटील झेलखाली आणि फलंदाज बाद भूपेंद्र भोईर. विकेटचं पतन. नो बॉल. पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलाय. धावसंख्या आता फलकावरती 19 धावा. 19 रन्स. ऑन साइडला झोरकस फिरवलं बॅटला आणि बॉल चाललाय डीप मध्ये. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पण पाहिलं तर विपिनच्या बॅट मधनं अक्रॉस द लाईन केलायचं. ऑन साइडला चेंडू जमिनीलगत चाललाय. स्कोअर लेग पंचांच्या बाजूला. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 24 वरती. 21 हव्या आहेत 8 चेंडू मध्ये. 2 बॉल वरती एखादा मोठा प्रहार इथे करावा लागेल. संकेत भोईर स्ट्राईक वरती आहेत. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. एक धाव इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 25. लेग बाईटचा इशारा पंचांनी दिलाय. 25 धावा आता करायचे आहेत. एकंदरीत पाहिलं तर 20 मध्ये 20 करायचे आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आणि बॉल तिथे डॉट बॉल होतोय. सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये आता 20 धावा करायच्या आहेत कंपल्सरी. 6 चेंडू आणि 20 रन करायचे आहेत.
6 चेंडू 20 रन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. किशोर किनी गोलंदाजी मार्क वरती आलाय. संकेत भोईर स्ट्राईकला आहेत. खोलात टाकलेला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव धोक्याची ठरते. फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळलाय. एक धाव मिळते. बाईचा इशारा पंच करत असताना ओपन मध्ये आहे काही एक जिंकले का किती काढायचे काढतील ना तर 15 जाईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. एक धाव मिळते. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करत असताना एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. 30-30 30 धावा. ऑन साइडला पुल केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव. संपली ओव्हर. एक बाकी आहे बॉल. तो एक वाईट नाही दिला. 22 दिला. 22 दिला तरी झाली ना झाली ओव्हर. 6 झाली ना. चल सामना समाप्त झालाय. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाने